पाणीपुरीच्या स्टॉलवर जी पाणीपुरी मिळते, रगडापुरी, त्यासोबतच शेवपुरी मिळते, त्यात जो रगडा वापरला जातो तोच आणि तसाच रगडा आज आपण घरी बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने. 1 कप सफेद वाटाणे मी असे भिजवून घेतलेले आहेत 8 तासासाठी. तुम्ही रात्रभर सुद्धा भिजायला ठेवू शकता. आणि पाणीपुरीचा रगडा बनवताना हे सफेद वाटाणेच तुम्हाला वापरायचे आहेत. ते भिजलेले वाटाणे आपल्याला कुकरमध्ये घालायचे. त्यात मध्यम आकाराचे 2 बटाटे सोलून घालायचे, 2 हिरव्या मिरच्या आणि वाटाणे बुडतील एवढं आपल्याला यात पाणी घालायचं. म्हणजे बटाटा आणि वाटाण्याच्या वरपर्यंत पाणी आलं पाहिजे एवढं पाणी घालायचं. त्यातच पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि कुकरला 7 ते 8 शिट्या काढून घ्यायच्या. बारीक गॅसवर मी 7 शिट्या काढून घेतलेल्या आहेत. कुकर थंड झाल्यानंतर झाकण उघडायचं आणि बटाटा जो आहे तो छान मॅश करून घ्यायचा. पाहू शकता मटारसुद्धा छान शिजलेले आहेत. आता या रगड्याची कन्सिस्टन्सी जर तुम्हाला थोडी पातळ हवी असेल तर तशी ठेवा. मला थोडी घट्ट हवी आहे म्हणून मी अजून थोडंसं हा रगडा उकळवून घेतला आणि थोडंसं घट्ट करून घेतलं. आता हा रगडा पूर्णपणे तयार आहे. पाणीपुरी, शेवपुरी किंवा रगडापुरीमध्ये तुम्ही मस्त घालू शकता.